नवी मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर. सिडकोची घरं 10% स्वस्त होणार, तर 17,000 घरांसाठी लवकरच लॉटरीही निघणार. ट्रम्प टॅरिफला अमेरिकेमध्येच विरोध. भारतावरील 50% आयात शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव. अमेरिकन संसदेमधील 3 प्रभावशाली सदस्यांची मागणी. मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बरवर आज मेगा ब्लॉक. आज अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता. मुंबईसह देशभरात ईडीची छापेमारी. आयसिस संबंधित ठिकाणं रडारवर. पडघा, बोरिवली भागात मोठी कारवाई. साताऱ्यामध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई. जावळीच्या सावळी गावामध्ये मुंबई पोलिसांची छापेमारी. पोलिसांकडून 4 जण ताब्यात. डोंबिवलीमध्ये प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित. MIDC फेज 2 मधील रस्ते प्रदूषणामुळे गुलाबी. MPCBच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. मुंबई महानगरपालिकेनं रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाला हाती घेतलेला आहे. उत्तर मुंबईमधील 330 रस्ते प्रकल्प पूर्ण, तर अपूर्ण रस्त्यांची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्र गारठला. नाताळपर्यंत थंडी कायम राहणार असा अंदाज. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामधील सर्वच शहरांचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत. अकोला जिल्ह्यातील खरब ते घुसर रोड दरम्यान एका वाहनाचा भीषण अपघात. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी. जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवलं. मुंबईमधील काळा चौकी पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली आहे. हे दोघे सुद्धा चोरी केल्यानंतर साईबाबा मंदिर परिसरामध्ये आश्रय घेऊन थांबलेले होते. पैशातील काही हिस्सा मंदिरामध्ये दान करायचा असं चोरट्यांनी म्हटलेलं होतं. केळीचे दर घसरल्यामुळे जळगावमधील वांजोळे शिवारामध्ये शेतकरी संतापले. केळी बागलीवर JCB फिरवला. प्रोजेक्ट महादेवाचं आज लॉन्चिंग. निवड झालेल्या मुलांना लिओनेल मेसीच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये विशेष फुटबॉल क्लिनिकमध्ये सहभागी होण्याची संधी. कोलकात्यामध्ये मेसीच्या चाहत्यांचा राडा. मेसी लवकर निघून गेल्यामुळे चाहते संतापले. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तोडफोड. नाशिकमध्ये मित्राच्या बहिणीवर अत्याचार. गुंगीचं औषध देत निर्जन स्थळी नेत अत्याचार. मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.